व्यक्त करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. स्पर्धा आपण पाहतोय जय वाघोबा क्रिकेट संघ चाफेवाडी ब आयोजित स्वर्गीय गुरुनाथ उघडा स्मृती चषक 2025-26 हे पर्व आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसातील ही पहिल्या फेरीतील चौथी लढत मैदानाच्या आत एका बाजूला खडकी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट शिल्ड ठाकूरवाडी संघ आहे. दोन्ही संघांना देऊयात या मॅच साठी मनपूर्वक शुभेच्छा. गेम ऑन. पहिलाच बॉल फुलर लेन हलक्या त्याने बॉलला गॅप मध्ये ढकललाय परंतु डीप मध्ये तिथे मयूर आहेत. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अक्षय मात्र पहिला षटक खडकी संघाच्या माध्यमातून घेऊन आलाय परंतु बबलू यांना पण पाहतोय पहिल्याच बॉलवरती सेन्सिबल क्रिकेट. पहिल्याच बॉलवरती सिंगल. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न करायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क इथून जुळून आला नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. P1 हे षटक सातत्याने P1 मध्ये तुम्हाला गॅप शॉट सिलेक्शन करावे लागतात कारण की 30 सर्कलच्या बाहेर फक्त 2च खेळाडू असतात. मॅच ऑन. वेगवान चेंडू. या चेंडूवरती वेग होता. वेगाचं उत्तर इथे पाहायला मिळत आहे. सध्या तरी कंट्रोल गोलंदाजी अक्षय यांच्या माध्यमातून. लगातारचा हा दुसरा निर्धाव चेंडू. दुसरा डॉट बॉल. ओव्हर पिच बॉल. फटका इथे फसलाय डीप मध्ये खेळाडू आणि इथे शेवटच्या मुमेंटला यस प्रेक्षक आहेत त्यांनी सांगितलंय क्या जज केले. अप्रतिम जजमेंट इथे आपण पाहतोय. लगातार 2 बॉल डॉट आल्यानंतर फलंदाज दबावामध्ये आणि त्यानंतर इथे फलंदाज वन डाऊन साठी आलेत मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलवरती त्याने सिंगल एकवटली. आपला अकाउंट मात्र या मॅच मध्ये रमेशनं ओपन केले परंतु त्यानंतर सलामीर बॅट्समन सध्या तरी आपल्या इनिंगची सुरुवात संयमानं करत असताना अर्थातच बबलू चांगली बॅटिंग करतोय. मॅच ऑन. फुलर लेन बॉल अनसाइड स्लाय. इथे फटका फसलाय की काय. यस शेवटच्या मोमेंटला असं वाटलं होतं की कॅच होईल परंतु त्यानंतर अगदी बॉडी बॅलन्स सांभाळत असताना बॉल आणि आपल्या टीम साठी मी तर म्हणेन चांगली फिल्डिंग झाली आहे. जवळ या चेंडूवरती आपल्या टीम साठी नक्कीच मी तर म्हणेन 2 ते 4 धावा वाचवल्यात. जवळपास असं वाटलं होतं की हा षटकारात होता. त्याच दरम्यान आम्ही विनंती करू परशुरामजी हंबीर साहेब जे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि परशुरामजी हंबीर साहेबांना विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावरती. या स्पर्धेच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत आहे. व त्यानंतर जे कोणी खरं तर वरिष्ठ व त्यानंतर जे ग्रामस्थ मंडळ आहेत त्या सर्वांना आम्ही विनंती करू आपण यायचं आहे व्यासपीठावरती. स्पर्धा आपली आहे आणि आम्हा सर्व ग्रामस्थ मंडळांचं व नामांकित प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. वेलकम या परशुरामजी हंबीर साहेब. आताचा हा चेंडू यस टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा चेंडू अगदी त्या ठिकाणी पाहिलं तर सिंगलच वाईट आहे आणि इथून पाहिलं तर आणखीन एक वाईट बॉल. मागील 2 चेंडू पाहिले तर 2ही वाईट फेकलेत म्हणजेच एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळाल्यात. आताचा हा चेंडू फक्त ढकललं गेलं. अगदी पॉइंट मध्ये किंग होते त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून बॉलला स्टॉप केलं आणि त्यानंतर याही बॉलवरती एक सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 13 या धाव फलकावरती. बबलू यांना पण पाहतोय. लो फुल टॉस होता. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न लॉंग लेग फाईन लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू. त्याच दरम्यान परशुरामजी हंबीर साहेब कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगरचे खरं तर माजी सभापती आहेत त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय. साहेबांना विनंती असेल साहेब या स्पर्धेच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम.
स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय गुरुनाथ उगडा स्मृती चषक आणि या चषकात मनपूर्वक स्वागत. सातत्याने डॉट बॉल संदीपच्या माध्यमातून ऑन साइडला शपळून खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू चांगली गोलंदाजी संदीप यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी बबलू सारख्या फलंदाजाला सध्या तरी शांत ठेवण्याचं काम या ठिकाणी संदीप करतायत. अगदी संदीप सध्या तरी चांगली कामगिरी करतात आपल्या टीम साठी. इथे फुल लेन बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलं जात आहे. अप्रतिम गोलंदाजी. अगदी या षटकात लगातारचा हा चौथा डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि बबलू ज्यानं या मॅच मध्ये षटकात ठोकलाय त्या खेळाडूला लगातार 4 बॉल डॉट फेकलेत. अप्रतिम गोलंदाजी. P2 मध्ये संदीपनं चांगली गोलंदाजी केली आहे. पाहता पाहता षटक क्रमांक दुसराही कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना शिल ठाकूरवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1 गडी बाद 13 धावा. हॅलो यस मॅच ऑन करूयात. षटक क्रमांक 3 आता विक्रोले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. इथे सरळ बॅटने बॉलला गॅप मध्ये खेळले डीप मध्ये तिथे किंग आहेत. मैदानाचा अंदाज त्यांना घेता आला नाहीये, परंतु बॉल यासाठी त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत, परंतु यस पंच चेक केले जाईल. अगदी या चेंडूवरती किती धावा आहेत आता इथून ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट वरती चेक केलं जात आहे. या ठिकाणी कॅमेरामध्ये व्यवस्थित कॅप्चर झालं नाही आहे. माउंट लाईन देखील या ठिकाणी कॅमेरा कॅप्चर मध्ये दिसत नाही. या ठिकाणी 4 धावा मिळतील. प्रेक्षकांचा आम्ही तिथे मनापासून आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या स्पर्धेला मिळतोय. यॉर्कर लेन खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. चौकारानंतर अक्षय इथून कमबॅक करतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. 17 वरती टीमची टोटल आता थांबलेली आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी यॉर्कर लेंथ वरती गोलंदाजी जोरदार अपील या ठिकाणी जरूर झाली आहे. चला या ठिकाणी एलबीचा रिव्ह्यू नाहीये. एलबी साठी रिव्ह्यू नाहीये याची नोंद घ्यायची आहे. पंचांचा निर्णय असेल तोच अंतिम असेल. या ठिकाणी सिंगल आहे. यस बॅट कट. रिव्ह्यू फक्त तुम्हाला बीमर आणि रनआउट साठी दिले गेलेत याची नोंद घ्यायची आहे. इथे फुल रन बॉल गॅप मध्ये बॉलला पाठवला. तिथे आउटफील्ड फास्ट आहे. पाठलाग केला जातोय. शेवटच्या मुवमेंटला बॉल जाईल सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. हॅलो यस 4 धावा संख्येच्या मदतीने टीमचे टोटल 22 वरती आणि त्यामध्ये अजून 4 धावा आता ऍड केल्या जातील, म्हणजेच टीमची टोटल 26 धावा. लगातार मागील 2 बॉलवरती 2 या शेवटचा 1 बॉल आहे. लगातार 2 बॉलवरती 2 चौकार लगावले बॅट्समन बबलूने. मागील षटकामध्ये बबलूला थांबवलं होतं, परंतु आता इथून चांगली बॅटिंग करत असताना ऑन साइडला उडवला. इथे फटका फसला. डीप मध्ये खेळाडू आहेत, जज करतात, परंतु त्यांच्या आवेगाच्या बाहेर बॉल मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. धमाका षटकार.
थँक्यू सो मच. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली होती 32 या धावफलकावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये कमी धावा होत्या. पहिल्या जोरमध्ये अक्षयने गोलंदाजी करत असताना अवघ्या 8 धावा दिल्या होत्या पॉवर प्ले मध्ये, परंतु तदनंतर सेकंड ओव्हरमध्ये संदीपनं चांगली कामगिरी केली. परंतु तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा अक्षय आले आणि आता तिसऱ्या षटकात खरं तर अक्षयवरती आक्रमण झालं आणि त्या षटकात तब्बल 19 धावा कुठल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 32 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना शील ठाकूरवाडी संघाच्या माध्यमातून अगदी बबलू यांना मी तर म्हणेन रमेश यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय, चांगली साथ मिळते आणि दोघांची चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये. अगदी 1 या धाबत संख्येवरती खेळाडू बाद झाले होते, परंतु तदनंतरची ही पार्टनरशिप. गुड लेन्स शॉटचा बॉल टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर एक्स्ट्रा बाउन्स आणि तदनंतर अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू होता. चांगला बॉल, पहिलाच बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. 32 धाबा आहेत. अगदी शील ठाकूरवाडी संघाला इथून धाबा बनवाव्या लागतील, परंतु इथे समोर कडबा आव्हान असेल. गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय गोलंदाज दिनेश यांचा चांगला चेंडू, लगातारचा हा आणखीन एक डॉट बॉल. सातत्याने आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये, सातत्याने डॉट पर्सेंटेज टीम शील ठाकूरवाडी संघाच्या माध्यमातून. म्हणजे प्रत्येक दिवशी एक संघ टॉप 4 मध्ये नक्कीच जाईल, परंतु त्यासाठी सुरू असलेली ही लढत आज जवळ आपण पाहिलं तर 8 संघ प्रत्येक दिवशी मात्र 8 संघ पाहायला मिळतील, परंतु त्यातील मात्र 1 संघ मात्र पुढे जाईल. ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न, इथे जोरदार अपील केली जाते. इथे घडलंय काय, एकाच ट्रॅक वरती 2 खेळाडू आले होते. जर का अचूक थ्रो आला असता तर इथे विकेट देखील झाला असता, परंतु तदनंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर 1 धाव कंप्लीट केली जाते. आता इथून सध्या तरी एका धाव संख्येसाठी संघर्ष केला जातोय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 34 या धावफलकावरती. शेवटचा बॉल ऑन साइडला खेचला, परंतु फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल अगदी कव्हर्सला आपण पाहतो खेळाडू पोहोचतायत. तिथे आपण पाहिले तर वेगाने खेळपट्टीवरती धाबा कंप्लीट केल्या जातात, त्या म्हणजेच 2 सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जात आहे. यस, षटक क्रमांक 4 या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये शील ठाकूरवाडी संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचली ती 36 या धावफलकावरती. त्याला पाण्याची मागणी होते, लगेच पाणी घेऊन जायचं आहे डीजे. त्याच दरम्यान आम्ही विनंती करू खरं तर 6 स्टार बेकरा संघाचे खरं तर स्वप्नील आबाले नक्कीच स्वप्नील आबाले जर आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण यायचं आहे समालोचन कक्षामध्ये. नक्कीच स्वप्नील सरांचा देखील आपण आवाज या इनिंग नंतर ऐकणार आहोत आणि या स्वप्नील सरांना विनंती असेल आपण जर का मैदानावरती असाल तर आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. व्हॉइस ऑफ पनवेल बेकरा अगदी त्यांचे मनपूर्वक स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. इथं पहिल्या 4 षटकामध्ये तब्बल 36 बनल्या गेल्यात, परंतु शेवटच्या षटकात शील ठाकूरवाडी संघ अजून किती धाबा जमा करेल. या शेवटच्या षटकात अगदी 10 ते 15 धाबा जर का झाल्या तर 50च्या पलीकडे धाबा संख्या जाऊ शकते आणि जर का 50 पर्यंत धाबा संख्या झाली तर या मॅचला मजा येईल, कारण की दोन्ही संघ
रफ अँड टफ आहेत. दोन्ही संघाने एकमेकांना पराभूत केलेत, परंतु या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार याचं उत्तर मात्र सेकंड इनिंग मध्येच पाहायला मिळेल. शेवटचे षटक, अंतिम षटक, गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सोनू अगिवला यांना पण पाहतोय. मॅच ऑन. षटक क्रमांक 5 सोनू, परंतु समोर पाहिलं तर आता दोनही संघ पनवेल विभागातले आहेत, म्हणजेच दोन पुढील मॅच मात्र रफ अँड टफ पाहायला मिळेल. एका बाजूला खेरवाडी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट साई स्टार बेकरा, परंतु या ठिकाणी गोलंदाजी करत असताना सोनू करतायत काय, लगातार 2 षटकार आल्यानंतर सध्या तरी कंट्रोल नाहीये. इथे बॉल पाहिला तर कमरेपेक्षा जास्त, अर्थातच हाईट फक्त जास्त, बीमर बॉल फेकलाय, नो बॉल, त्याच्यावरती जास्त काही नुकसान झालं नाहीये, परंतु एक धाव फलकावरती ऍड. आता फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा खिचलाय, परंतु फ्री हिटचा बॉल, तिथे खेळाडू आहेत. एक धाव तर कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न करेल का, परंतु बबलू सध्या फॉर्म मध्ये दिसतोय, त्याचा बॅट मधून चांगला धावा येत आहेत. पुन्हा 2 धावा मिळाल्यात या षटकात. आतापर्यंत 4 बॉल मध्ये 15 आल्यात, म्हणजे अजूनही उर्वरित 2 बॉल आहेत. एखादा मोठा फटका आला तर 60च्या दिशेने देखील वाटचाल करेल टीम शील ठाकूरवाडी संघ. चांगली बॅटिंग एका देखील बबलूच्या माध्यमातून. आतापर्यंत 36 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. नेक्स्ट मॅच खेरवाडी त्यांच्या अगेन्स्ट साई स्टार बेकरा संघ आहे. चला दोन्ही टीमच्या कर्णधार यांना विनंती असेल आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केले जाईल. शॉर्ट ऑफ लेन बॉल खेचलाय, बॉल सरळ चाललाय नो मॅन्स लँड मध्ये, तिथे खेळाडू पोहोचतील, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू. पुन्हा 2 धावा धाव फलकावरती ऍड होत आहेत. टीमची टोटल जाऊन पोहोचते 53 या धावसंख्येवरती. सुरुवातीला असं वाटलं होतं की या मॅच मध्ये 40 देखील पार होणार नाहीये, परंतु तदनंतर अगदी बबलू शेवटपर्यंत थांबलेत आणि त्यांच्या बॅट मधून चांगला धावा. शेवटचा बॉल ऑन साइडला पाठवलाय सरळ गॅप मध्ये, तिथे खेळाडू पोहोचतील, परंतु एक धाव कंप्लीट आणि पाहता पाहता दुसरी ही धाव इथे कंप्लीट होतीये. तिसऱ्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथे 2च मिळतील. पहिला सत्र इथे कंप्लीट झालाय आणि पहिल्या सत्रात काय प्रतिम बॅटिंग झाली आहे. शील ठाकूरवाडी संघ एकदा बबलू साठी टाळ्या होऊन द्यात, कारण की एका किल्ला मैदानाच्या आतमध्ये लढवलाय. वैयक्तिक जर पाहिलात बबलूच्या बॅट मधून तब्बल 40 धावा आल्यात आणि टीमची टोटल 55, म्हणजेच सेकंड इनिंग मध्ये खडकी संघाच्या समोर तब्बल 56 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय. 30 बॉल आणि 56 धावसंख्येची गरज. लगेच दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. टॉस केले जाईल या ठिकाणी. साई स्टार बेकरा संघ आणि खेरवाडी संघ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या आणि लगेचच आपण करूयात मायक्रोफोन वरती बदल. जेव्हा सेकंड इनिंग मध्ये खडकी संघाचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरतील, 56 धावसंख्येचा टार्गेट कशा प्रकारे चेस करतील याचा धावतं विवरण ऐकवण्यासाठी आपण करूयात कॉम्बॉक्स मध्ये बदल ऐकूयात. पुन्हा एकदा पनवेल विभागातील एक दमदार संघ, खरं तर दमदार आवाज आमचे स्वप्नील आबाळे सर. थँक्यू सो मच. हॅलो, थँक्यू. हॅलो. तर चलो, सर्व आयोजन कमिटीला विनंती असेल बघा, या ठिकाणी आजचे बर्थडे बॉय खऱ्या अर्थानं बदलापूर अंबरनाथ विभागातील एक बुलंद आवाज प्रसादजी सवाऱ्या यांचा वाढदिवस या ठिकाणी मात्र सेलिब्रेट केला जाईल. संपूर्ण आयोजन कमिटी आपल्याला विनंती असेल की आपण मात्र प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी उपस्थित व्हायचं. खऱ्या अर्थानं आज त्यांचा वाढदिवस आणि त्यांना देखील वाढदिवसाच्या या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि त्यांचा वाढदिवस या ठिकाणी मात्र साजरा केला जातोय. खऱ्या अर्थानं जे वाघोबा क्रिकेट संघ चापीवाडी ब यांच्या संयुक्त विद्यमानानं ही स्पर्धा आपण पाहिल्या गेल्या दुसऱ्या वर्षामध्ये स्वर्गीय गुरुनाथ उगडा स्मृती चषक 2025-26चा हे शानदार पर्व आपण पाहतोय खऱ्या अर्थानं. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं त्यांचा आवाज देखील फार चांगला आपल्याला ऐकायला मिळाला आणि आज त्यांचा वाढदिवस एक फार चांगला आपण पाहिला गेला.
योगायोग जुळून आला गेला आणि त्यांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातो. आपण पाहतो प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ज्या ठिकाणी संपूर्ण आयोजन कमिटी जे वाघोबा क्रिकेट संघ चापीवाडिया यांना विनंती असेल की आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं. आपण पाहतोय खऱ्या अर्थाने आजचे बर्थडे बॉय, आज ज्यांचा वाढदिवस, खऱ्या अर्थाने त्यांना देखील वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. आपण पाहतोय स्वर्गीय गुरुनाथ उघडा स्मृती चषकाच्या माध्यमातून त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा आणि त्यांचा वाढदिवस या ठिकाणी मात्र मोठ्या ताटामाटाने या ठिकाणी मात्र साजरा केला जातोय. खऱ्या अर्थाने आयोजकांना दाखवलेलं प्रेम आणि त्या प्रेमाखातीर आज या ठिकाणी मात्र प्रेझेंटेशन बॉक्समध्ये डीजेला देखील विनंती असेल की वाढदिवस खऱ्या अर्थाने या ठिकाणी आजचे बर्थडे बॉय प्रसादजी सवाऱ्या यांचा वाढदिवस या ठिकाणी आपण पाहतोय साजरा केला जातो. खऱ्या अर्थाने दोन्ही ऑफिसला विनंती असेल, सामना फक्त 2 मिनिटं थांबवायचा आहे. या ठिकाणी मात्र वाढदिवस साजरा केला जातो. खऱ्या अर्थाने प्रसादजी सवाऱ्या यांचा या ठिकाणी या वाढदिवसीय स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण पाहतो या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातो. प्रसादजी सवाऱ्या आज खऱ्या अर्थाने त्यांचा वाढदिवस आणि या स्पर्धेचा पहिला दिवस देखील आपण पाहतोय. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा स्वर्गीय गुरुनाथ उघडा स्मृती चषकाच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा असतील. येणारा आयुष्य पुन्हा एकदा मात्र तुम्हाला सुख समृद्धीचं जावं आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया मॅचच्या दिशेनं. ज्या ठिकाणी सामना आपण पाहतोय खऱ्या अर्थानं थोडासा थांबवला होता. मी पुन्हा एकदा दोन्ही संघाचा दोन्ही टीमचा दिलगिरी व्यक्त करेन, कारण या ठिकाणी वाढदिवस साजरा आपण पाहिला आणि त्यानंतर आपण पाहतोय मॅचच्या दिशेने जातोय. खऱ्या अर्थानं सामना मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला खडकी आणि त्यांच्या अगेन्स्ट शील टाकरवड्या. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला जरूर आपण पाहतोय. ज्या ठिकाणी 30 चेंडूच्या अखेरीस 56 धावेचं टार्गेट सेट केलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं एक सन्मानजनक धावसंख्या जरूर बनवली आहे. मात्र ती धावसंख्या कशा रीतीनं चेस केली जाईल हे देखील पाहणं फार गरजेचं राहील. सलामीची अर्थातच आघाडीची जोड्या आपण पाहतोय खडकी टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल झाल्या. दिनेश आणि तुषार एक नामवंत जोड्या खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहायला गेला अंबरनाथ असोसिएशन म्हटलं तर या असोसिएशनमध्ये स्पर्धा फार चांगल्या पाहायला मिळतात, कारण सातत्यानं पहिले राऊंडचे सामने 5 षटकांच्या
आणि तिथून मात्र सर्व संघांना संधी मिळत्या, कारण फार कमी स्पर्धा असतात ज्या ठिकाणी अशा रीतीने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाचा विचार केला गेला, अतिशय हिरवमय वातावरण आणि त्यामध्ये हे सामना रंगला जातोय खऱ्या अर्थानं. उत्तरार्धाला सुरुवात होईल. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला अस्त्र, यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय सोमाला आपण पाहतोय पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडूची सफर गुडलेन्स वरती चेंडूला मात्र खेळून काढलं. त्यावेळेस आपण पाहतोय कव्हर पॉइंट मधून आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये अवधी होता 2 धावेचा अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. सर्कलचं रिंगण जरूर तोडलं, मात्र त्यामध्ये थोडंसं अपयश आपण पाहिलं आणि 2 धावेनं डावाची सुरुवात झाल्या. खऱ्या अर्थानं एखादी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये जर का रचल्या तर या धाबा सहज रीतीने बनल्या जातील, यात मात्र शंका नाही. या मात्र इथून पाहावं लागेल एवढ्या सहज या धाबा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल का, कारण समोर देखील तेवढ्याच ताकदवर संघ आहे शील ठाकरवाडी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं. पाहावं लागेल कशा रीतीने सामना रंगला जाईल. सामना अंतिम षटकामध्ये जाईल का, हा देखील फार मोठा प्रश्नचिन्ह असेल, कारण अंतिम षटकामध्ये सामना गेला तर रफ अँड टर्म समीकरण पाहायला मिळेल. इथून मात्र हलक्यात सन्मान दिला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात द्या, चुकीचं कॉलिंग आणि इथून मात्र स्वतःला आवरलं आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा पॉपिंग क्रेसमध्ये फलंदाज सेफ आपण पाहिला आणि इथून मात्र हा डॉट चेंडू म्हणजे फार चांगलं कमबॅक. अशा रीतीने जर का गोलंदाजी राहिली तर या 56 धावा देखील वाचवल्या जातील, हे देखील पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं दिनेश ऑन स्ट्राईकवरती 2 चेंडूचा सामना केलाय आणि 2 धावेचं योगदान आपल्या संघासाठी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा P1चा पहिलं षटक आणि या षटकामध्ये जर का कमीत कमी धावा खर्च केल्या गोलंदाज आपण पाहतोय सोमाना, तर नक्कीच एक चांगली वापसी पाहायला मिळेल. कारण पॉवर सर्कलचं षटक या षटकामध्ये जर का पॉवरफुल गोलंदाजी दाखवल्या तर कुठे का होईना वर्चस्व दाखवलं जाईल शील ठाकरवाडी या टीमच्या माध्यमातून. मात्र पाहावं लागेल समोर डावखुरी आताचा एक विस्फोटक फलंदाज. यावेळेस मात्र हलक्याच हाताने सन्मान देण्याचा प्रयत्न, मात्र पंचाने आम्हाला सांगितला की लाईन खराब आहे, अतिरिक्तच्या स्वरूपात एक धाव मात्र धावपटलावरती जोडली जाईल आणि संघाची धावसंख्या पुढे सर केला. आपण पाहतो यावेळेस 3 अंकावरती अशा रीतीने जर का धाबा संगीत आपल्याला ऐकायला मिळालं, ज्या रीतीनं चौकार आला आणि त्यानंतर मात्र तशाच रीतीनं संगीत आपण पाहतो डीजेच्या माध्यमातून. अतिशय दमदार स्पर्धा आपल्या भेटीला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं एक काळ होता ज्यावेळेस गुरु उघड्याच्या नावानं हा संघ ओळखला जायचा, मात्र आज त्याचे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आपल्यामधून निघून गेले आणि त्यांच्या आपण पाहिलं गेल्या आठवणीला उजाळा देणाऱ्या ही स्पर्धा भरवली गेली. खऱ्या अर्थानं संपूर्ण आयोजन कमिटीचं मी पुन्हा एकदा कौतुक करेन, ज्या रीतीने स्पर्धा आपल्या भेटीला आणली गेल्या. कारण खऱ्या अर्थानं मैदानाचा विचार केला गेला अप्रतिम असं सुसज्ज मैदान सजवलं गेलंय हिरवमय वातावरणामध्ये, निसर्गाच्या सानिध्यात असलेले मैदान खऱ्या अर्थानं आणि स्पर्धा देखील तेवढीच भरपूर महत्वाची आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहिलं गेला 4 चेंडू सुरेख फेकलेत आणि इथून मात्र पुन्हा एकदा बॅटची लिडिंग घ्यायच. सेकंड स्लिप मध्ये एफर्ट ला जवाब, मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू लॉंग स्टॉपला रिझन, यावेळेस टार्गेट करत 4 धावांसाठी हा नशिबाचा शानदार चौकार. धाबा धावपटलावरती लागल्या गेल्यात म्हणजे कुठे का होईना डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचल्या. जर का अशा रीतीने धावसंख्या बनली तर नक्कीच या 56 धावा सहज रीतीने बनल्या जातील. गोलंदाजांना प्रयत्न अप्रतिम केल्या, मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लाभली नाही आणि त्या कारणास्तव थोडासा मात्र संघर्ष करत असताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये शील ठाकरवाडी संघ. खऱ्या अर्थानं एक एक चुकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला भरपूर काही सांगून जाईल. ज्या अनुषंगाने 2 चौकार आपण पाहिले गेले लॉंग स्टॉप रिजन मध्ये आणि तिथून थोडासा मात्र आत्मविश्वास वाढला असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. आपण पाहतो दिनेश ऑन स्ट्राईक वरती पुन्हा एकदा मात्र गुडलेन्स वरती सफर, मात्र चेंडू यावेळेस पंच आम्हाला सांगत असताना लाईन खराब आहे आणि अतिरिक्तच्या स्वरूपात संघ पुढे वाटचाल करेल. 12 अंकावरती खऱ्या अर्थानं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक अद्यापर्यंत जरूर चांगली धावसंख्या आपण पाहतोय आणि इथून या षटकातील अंतिम चेंडू अद्याप फेकणं बाकी असेल. हा चेंडू जर का निर्णायक फेकला, विकेट टेकिंग जर का चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये तर साजेदारी तोडण्याचा प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळेल. मात्र पावला गेले शॉर्ट टापल्यांची सफर मिडॉन क्षेत्रामध्ये साधा सोपा जेलभूमीला दान झालाय. कॅच सोडली की मॅच येणारा वेळ सांगून जाईल शील ठाकरवाडी टीमला आणि इथून पंच आम्हाला सांगत असताना षटक क्रमांक पहिला या ठिकाणी संपला गेलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस सेकंड हाफ मध्ये बॅटिंग करत असताना खडकी संघ जाऊन पोहोचलाय बिनगडी बाद 13 अंकावरती.
असत्या हे पहिल्या हाफ मध्ये दाखवून दिला आणि त्याच्या एकट्याच्या जोरावरती 55 धाबा बनला गेला आणि 56 धाब्याचं टार्गेट सेट केला आणि इथून मात्र उत्तरार्धामध्ये पाहावं लागेल स्वतःवरती विश्वास ठेवलाय आणि इथून गोलंदाजी कशा रीतीने केली जाईल. P2चं षटक अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्ले सर्कलच्या बाहेर आपण जर का पाहायला गेला 3 क्षेत्ररक्षण लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि आपण पाहतोय 1 क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटला मात्र तैनात केला गेलाय. डावखुऱ्याचा फलंदाज टेनिस क्रिकेट म्हटला तर त्यामध्ये एक विस्फोटक खेळीसाठी जाणले जातात. मात्र तसा खेळ केला जाईल का अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न विकेट किपर बीट आणि त्यानंतर बॅकअप सुंदर पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र इथून पाहावं लागेल. अप्रतिम बॅकअप आला आणि तिथून मात्र हा डॉट चेंडू जेवढे डॉट चेंडू येतील तेवढा दबाव बॅटिंग करणाऱ्या खडकी टीमला वरती पाहायला मिळेल आणि त्यानंतर मात्र तो दबाव जर काटवायचा असेल तर प्रत्येक चेंडू गणिक डबल सिंगल खराब चेंडूवरती प्रहार हे समीकरण जर का वापरला तर सामना सहज रीतीने जिंकला जाईल. मात्र पाहावं लागेल पुन्हा एकदा मात्र फर्निचर डिस्ट्रॉय आणि इथून मात्र पहिला धक्का लागेल. बॅटिंग करत असताना खडकी टीमला फलंदाज बाद होईल दिनेश या वेळेस मात्र तंबूच्या आश्रयाला. नुकतंच ज्यांचा मंचावरती आगमन आपण पाहिलं खऱ्या अर्थानं आदरणीय राजेंद्रजी दिवटे साहेब महाराष्ट्र पोलीस यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. मी या ठिकाणी विनंती करेन खऱ्या अर्थानं आपण पाहतोय माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगर परशुराम जांभीर यांना विनंती करेन की आपल्या शुभ असत्या त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण पार पाडायचा खऱ्या अर्थानं ज्यांना खऱ्या अर्थानं आपल्या जोरावरती महाराष्ट्र पोलीस या क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतल्या आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आज त्यांचा बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. राजेंद्रजी दिवटे साहेबांना विनंती करेन की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण देखील करायचा खऱ्या अर्थानं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतो आलेल्या अतिथी प्रमुख पाहुण्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती असलेलं हे प्रचंड प्रेम आणि त्या प्रेमा खातीर आज स्वर्गीय गुरुनाथ उघडा स्मृती चषक या चषकामध्ये त्यांचा हा आदरातिथ्य सन्मान आपण पाहतोय. माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून साहेब आपण या स्पर्धेमध्ये आलात आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. जाऊया मॅचच्या दिशेनं सामना देखील तेवढाच महत्वाचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला खडकी आणि त्यांच्या अगेन्स्ट शील टाकरोडे हा घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात बबलूनं फार चांगला कमबॅक केलाय. यावेळेस मात्र गुडलेन स्पॉट वरची सफर चेंडूमध्ये प्रचंड वेग होता बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही आणि इथून मात्र 8 डॉट चेंडू P2चं षटक मैदानाच्या आतमध्ये अतिशय निर्णायक क्षणाला गोलंदाजी कारण पहिल्या षटकामध्ये थोडासा मार बसला होता गोलंदाजीला आणि त्यानंतर मात्र फार चांगलं कमबॅक केलं जाते. इथून आपण पाहिलं गेलं या षटकातील पुढचा चेंडू रिलीज केला जाईल. शॉर्ट ऑफ लेन त्यावरती शांत सैमी फटका यावेळेस मात्र डेंजर झोनला फलंदाज इथून पाहावं लागेल फलंदाजाच्या निर्णयाची अपेक्षा आणि पंचांवर मात्र या ठिकाणी निर्णय सोपवलाय तिसऱ्या पंचांकडे आणि इथून मात्र हा डेंजर झोनला फलंदाज आपण पाहिला होता तुषार आणि यावेळेस पाहावं लागेल काय घडेल काय बिघडेल. ब्रदर स्पोर्ट लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून मात्र टेक्निकल रूम मध्ये मात्र या ठिकाणी आपण पाहतोय त्या ठिकाणी निकालाची अपेक्षा राहील आणि इथून आपण पाहतोय खऱ्या अर्थानं तिसरे पंच आपण पाहिलं गेले ऑफिशियल अनंताजी गावंडा या सरांना आपण पाहतोय असोसिएशन मान्यता पंच म्हणून त्यांची देखील खाती आहे. खऱ्या अर्थानं इथून आपण पाहिलं गेल्या डिसिजन भरपूर क्लोज आपण पाहतोय आणि त्या कारणास्तव निर्णयाची मात्र अपेक्षा अजूनही आपण पाहतोय. यावेळेस पाहावं लागेल ज्या रीतीने डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला आणि तिथून मात्र पाहिलं गेलं आपण पाहतोय खेळपट्टीवरती पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोहोचला की नाही यासाठी मात्र तपासणी केली जाते. आपण पाहतोय ब्रदर स्पोर्ट इव्हेंट लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून यावेळेस आपण पाहतोय खऱ्या अर्थानं डिसिजन आपण पाहिलं गेलं भरपूर क्लोज ज्यावेळेस विकेट किपरनं चेंडू गॅदर केला आणि त्यानंतर मात्र फलंदाज यावेळेस मात्र OUT फलंदाज मात्र बाद होईल आणि इथून मात्र यावेळेस मात्र
थोडंसं थांबायचं फलंदाजाला विनंती असेल. डिसिजन मात्र थोडंसं क्लोज होतं आपण पाहिलं गेलं आणि इथून मात्र पुन्हा एकदा मात्र चाचपणी केली जाईल आणि इथून मात्र पाहिलं जाईल खऱ्या अर्थानं. तर या ठिकाणी सॉरी क्षमा असावी, फलंदाज नॉट आउट असेल. डिसिजन थोडासा क्लोज होता आणि त्यामुळे मात्र थोडासा वेळ मात्र यावेळेस घेतला गेला आणि इथून मात्र शेवटच्या क्षणाला पुन्हा एकदा मात्र ऑफिशियलनं पाहिलं गेलं आणि त्यावेळेस मात्र निर्णय आपल्यापर्यंत आला गेला. आपण पाहतोय फलंदाज सेफ असेल. इथून मात्र नशिबाची साथ या षटकातील अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. बबलूच्या माध्यमातून फार चांगली कमालीची आणि कमबॅकिंग गोलंदाजी अवघ्या 2 धावा देत एक सफलता प्राप्त केल्या. मात्र हा चेंडूवरती जर का मोठ्या फटक्याची मोहर लावली ऑनेस्ट वरती किंग हा फलंदाज आपण पाहतोय. किंग म्हटला तर राजेशाही सारखी फटकेबाजी केली जाईल का हे देखील पाहणे गरजेचं राहील. मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर फटका जसा उल्लेख केला तसा समाचार मैदानाच्या आतमध्ये चेंडूला फेकून दिला. 6 धाब्यांसाठी बिग हिट षटकार. अंतिम संकेत खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये किंग हा फलंदाज आपण पाहतोय. पहिल्याच चेंडूवरती आपल्या डावाची सुरुवात 6 धाब्याने करून दिल्या. अशा रीतीने फलंदाज प्रेक्षक वर्गांना सातत्याने आवडत असतात आणि इथून पाहावं लागेल कशा रीतीने रणनीती आखली जाईल मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ संपला गेला. संघाची टोटल धावसंख्या 1 गडी बाद 21 धाबा खडकी संघ आपण पाहतोय आणि समीकरणावरती आपण नजर फिरवल्या तर येणारे 18 चेंडू आणि समीकरण राहिल्या 35 धावसंख्येचा. म्हणजे एखादा चांगलं षटक बॅटिंग करणाऱ्या टीमला विजयाच्या समेत घेऊन जाईल. एखादं कमबॅकिंग षटक शील ठाकरवाडी टीमला मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी निर्माण करून देईल. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं बबलूने 5 चेंडू सुरेख फेकल्या मात्र अंतिम चेंडूवरती खऱ्या अर्थानं जो षटकार लगावला तिथून मात्र खडकी टीमला देखील मॅच मध्ये मात्र जिवंत ठेवण्याचा प्रयत्न राहिला गेला. आपण पाहतोय चला थोडासा स्पीडअप घ्यायचा विनंती असेल शील ठाकरवाडी टीमला. अद्यापर्यंत आपण पाहिलं गेला 21 धाबा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात. 56 धाबेचा पल्ला पार करायचा आहे आणि इथून मात्र दोन्ही संघांसाठी सामना देखील भरपूर महत्वाचा. कारण सामन्यामध्ये जर का आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर हा सामना जिंकणं दोन्ही टीमसाठी फार महत्वाचं राहील. ज्या संघाचा आपण पाहिल्या गेल्या अपयश येईल तो संघ मात्र या स्पर्धेतून निरोप घेईल. कारण 18 चेंडू 35चं समीकरण सोपं आहे मात्र त्यासाठी बॅटिंग चांगली करावी लागेल. जर का गोलंदाजीचा अटॅक चांगला राहिला शील ठाकरवाडी टीमच्या माध्यमातून तर या धावा देखील सहजरीतीने वाचवल्या जातील. कारण 2 षटकांच्या अखेरीस 21 धाबा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात आणि तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती रमेशला आपण पाहतोय. अपकमिंग यंगस्टर आपण पाहिला गेला गोलंदाजी ट्रॅकवरती फार कमी वयाचा गोलंदाज आणि इथून मात्र आपल्या नावाच्या गाभासाठी कशा रीतीने खेळ केला जाईल. कारण सातत्याने ग्रामीण टेनिस क्रिकेट आपण जर का पाहिलं गेला अनेक खेळाडू आज मात्र उदयास आले आहेत आणि इथून मात्र फटका सुंदर यावेळेस पाहावं लागेल 20 मध्ये चेंडू जाईल. यावेळेस मात्र 4 धाब्यांसाठी अशा अंतर चौकार. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं आपण पाहतो रमेश या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस. यावेळेस मात्र फलंदाज मात्र बाद होईल आणि इथून मात्र मोठा धक्का लागेल. आपण पाहतो बॅटिंग करणाऱ्या खडकी टीमला फलंदाज यावेळेस मात्र धक्का क्रमांक 2 लागत असताना फलंदाज बाद होत असताना आपण पाहतो यावेळेस खऱ्या अर्थानं तुषार तंबूच्या आश्रयाला आपण पाहतोय स्वतःवरती नाराज असेल. कारण ज्या रीतीने चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये लोवर फुल टॉस होता गतीमध्ये परिवर्तन केला आणि तिथून मात्र चेंडूने वेध घेतला एस्टनचा आणि फलंदाजाला मात्र तंबूचा आसरा पकडावा लागला गेला आणि इथून मात्र गोलंदाज थोडासा का होईना कमबॅक करण्याचा प्रयत्न. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला
आणि त्यानंतर मात्र फार चांगलं कमबॅक. जर का हा चेंडू बॅट वरती आला असता तर समीकरण आपल्याला नक्कीच वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र तसं घडलं नाही या, कारण अनिश्चिततेने भरलेला हा टेनिस क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं सोनू आगिवलाल आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं एक बुलंद आवाज देखील त्यांची ओळख राहिल्या. मात्र आज आपल्या गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये संघ उतरलाय. मात्र बॅटच्या साहाय्याने कशा रीतीने भाषा बोलली जाईल, ज्या ज्या वेळी मायक्रोफोन पकडतात त्या त्या वेळेस त्यांची भाषा फार चांगली असते. मात्र इथून बॅटच्या जोरावरती कशा रीतीने भाषा बोलली जाईल हे देखील पाहावं लागेल. क्या बात आहे, गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर रित्या चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये आणि सोनू आगिवलाला मात्र थोडासा बेट केला आपण पाहतोय. थोडंसं चातुर्य दाखल विकेट किपरने आपण पाहिल्या गेल्या. पंचांवरती थोडासा दबाव आपल्याला जरूर टाकताना पाहायला मिळाला. मात्र इथून पाहिल्या गेल्या हा डॉट चेंडू, जेवढे डॉट चेंडू रिलीज होतील मैदानाच्या आतमध्ये तेवढे मात्र बॅकअप करण्याचा प्रयत्न राहील. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 3 चेंडू रिलीज केलेत रमेश या गोलंदाजांना. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकारायला असं वाटलं होतं, महागडे षटक राहील. मात्र त्यानंतर केलेलं कमबॅक अप्रतिम आपण पाहतोय. मात्र नवीन फलंदाज सोनू आगिवला ऑन स्ट्राईक वरती आपल्या डावाची सुरुवात किती दावेने करेल हे देखील पाहणं फार गरजेचं राहील. नो स्ट्राईक वरती किंग हा फलंदाज ज्यानं आपल्या डावाची सुरुवात षटकाराने केल्या त्याला जास्तीत जास्त नो स्ट्राईक वरती ठेवला तर हा मात्र पूर्णपणे बेनिफिट राहील. आपण पाहतो शील्ड ठाकूरवाडी टीमसाठी जेवढी स्ट्राईक किंग या फलंदाजाला मिळेल तेवढं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न राहील. मात्र सोनूसाठी शॉर्ट ऑफ लेनची सफर आणि इथून मात्र हा डॉट चेंडू म्हणजे फार चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. कारण ज्या रीतीनं चेंडू रिलीज केले जातात प्रत्येक चेंडू गणित एक वेगळं समीकरण मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चेंडू वेगळे व्हेरिएशन फेकण्याचा प्रयत्न आणि त्या कारणास्तव फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 30 षटकांचा आपण पाहायला गेल्या या षटकातील 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये उर्वरित मात्र शिल्लक आहेत. फार चांगली गोलंदाजी ज्या षटकाची अत्यंत गरज होती ते षटक फेकण्याचा प्रयत्न आणि सलगचा या ठिकाणी मात्र आपण पाहायला गेला तिसरा चेंडू थोडासा खराब फेकला आणि इथून मात्र पाहावं लागेल. पंचाने आम्हाला सांगितलं अतिरिक्त स्वरूपात एक सिंगल डाव मात्र यावेळेस जोडली जाईल आणि इथून मात्र धावफलक पुढे सरकेल. यावेळेस 26 अंकावरती या षटकातील उर्वरित 2 चेंडू भरपूर काही सांगून जातील. या 2 चेंडू गणित आपण पाहायला गेलं एखादा बेगीट खडकी टीमला मॅच मध्ये थोडस मात्र वापसी निर्माण करून देईल. मात्र पाहावं लागेल पुन्हा एकदा ब्लॉक कॉलची सफर आणि इथून पंच आम्हाला सांगत असताना लाईन खराब आहे आणि अतिरिक्तच्या स्वरूपात एक सिंगल धाव मात्र धावफल करते पुन्हा एकदा जोडली जाईल. चेंडू मात्र सुरेख रिलीज केले जातात मात्र लाईन खराब आणि त्या कारणास्तव थोडंसं मात्र आपण पाहिलं गेला अतिरिक्तच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकत असताना इथून मात्र 2 फलंदाज सल्ला मसलत करत असताना. कारण टेनिस क्रिकेट म्हटलं तर सातत्यानं नो स्ट्राईक एंडरचा फलंदाज स्ट्रायकर फलंदाजाचा आरसा म्हणून पाहिला जातो. कारण नो स्ट्राईक एंडवरती असलेल्या फलंदाजाला कशा रीतीने चेंडू रिलीज केले जातात याचा पुरेपूर अभ्यास आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या कारणास्तव 2 फलंदाज एकत्रित आले. ज्या रीतीने सोनू आगिवला बॅटिंग करतोय त्याला कुठे का होईना कान मंत्र देण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र पुढचा चेंडू राऊंड विकेटना पुन्हा एकदा मात्र ब्लॉकॉलची सफर आणि इथून मात्र एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल आणि सिंगलच्या सायने संघ पुढे सरकेल 27-28 या अंकावरती आणि उर्वरित या षटकातील अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती फलंदाज किंगला आपण पाहतोय. किंगचा वैयक्तिक आपण खेळ पाहिला अवघ्या 2 चेंडूचा समाचार घेतला आणि त्यामध्ये 7 धावा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिल्या आहेत आणि इथून मात्र पुन्हा एकदा अंतिम चेंडू सामना करेल. या अंतिम चेंडूवरती एखादा तडाखा मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा रंगतदार स्थिती पाहायला मिळेल अन्यथा थोडस वर्चस्व गाजवेल. आपण पाहतोय शील्ड ठाकूरवाडी संघ मात्र अंतिम चेंडू या षटकातील कशा रीतीने रिलीज केला जाईल. रमेश वरती देखील प्रेशर असेल कारण समोर एक विस्फोटक फलंदाज ज्याने एक षटकार ठोकला. आपण पाहतोय किंग ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय किंग सड्या चेंडू मिस टायमिंग फटका बॅटचं एलिव्हेशन जुळलं नाही आणि इथून पाहावं लागेल शेवटच्या मोमेंटला चेंडू भूमीला दान आणि इथून मात्र नशीब ची साथ लाभली जाते आणि किंग या फलंदाज जेल सोडला जातोय. पंच आम्हाला सांगतील षटक क्रमांक 3 देखील संपलंय आणि 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहिल्या गेल्या धावफल करते धाबा लागल्या गेल्यात 29 धाबा. येणारा वेळ आणि काळ सांगून जाईल. जे 2 जेल सोडलेत ते 2 जेलची किंमत मोजेल का शील्ड ठाकूरवाडी संघ. येणारे आता इथून 12 चेंडू आणि समीकरण असेल 27 धावसंख्येच्या.
स्वप्नीलचा गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. समीकरण जर आपण पाहिलं तर आता 12 चेंडू 27 धावसंख्येची समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये. उत्तरार्धामध्ये फलंदाजी करतोय खडकी संघ. चांगला खेळ अद्यापर्यंत राहिलाय, ज्यामध्ये आपण पाहतोय फलंदाजी मार्क वरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला किंगला पण पाहतोय आणि सोबतीला सोनूला पण पाहतोय. किंगच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. सलामीवीर दिनेश आणि तुषारची जोड साखळी पाहिली होती. तुषारच्या बॅटमध्ये अगदी आपण पाहिलं होतं, एक चौकार जरूर आला होता की दिनेशने चांगली फलंदाजी केली होती. 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आले होते. सोबतीला सोनू आणि किंग ही जोड साखळी आता मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम जर पाहायला गेलो बबलूला पण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन द कार्पेट, दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो. धोक्याची घंटा नाहीये पण फलंदाज आपल्या क्रीज वरती सुरक्षित आपल्याला जरूर पाहायला मिळाला आहे. किंगला पण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती. समोर फलंदाजी मार्क वरती यावेळेला पण पाहतोय फलंदाज सोनूला. एका साईडला पण जर का पाहायला गेलो तर 11 चेंडू आणि 26 धावा संख्येचं समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये. खडकी संघाला आक्रमण करावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील. सामना जिंकायचा असेल तर मात्र इथून फलंदाजी चांगली करावी लागेल. मात्र दोन्ही फलंदाजामध्ये क्षमता चांगली फटकेबाजी करायची आणि मात्र ती फलंदाजी आता त्यांना दाखवावी लागेल. गोलंदाज तयार आहे. खोला टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्रक आली आहे, क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्याचा प्रयत्न नाही, दुसरी धाव मिळणार नाही. तिखट गोलंदाजी आणि त्याच नंतर क्षेत्ररक्षण तितकंच दमदार राहिला जातो. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक आपण मिड विकेटला पाहिला होता. एक सिंगल येते, एका सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरसावला जातोय. धाव फलकेवरती 31 या आकड्यावरती 2 विकेटच्या मध्ये समीकरण राहिलं जात आहे. 10 चेंडू 25 धावसंख्येची गरज. दोन्ही संघाच्या बाजूनं सापना 50-50 बॅलन्स आपण पाहतोय. एखाद 2 मोठे फटके आल्या तर मग सामना जर आपल्याला खडकी संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. प्रयत्न केलाय लॉंग ऑन मध्ये, नो मॅच स्टँड मध्ये चेंडू लँड होतोय. 1 बाउन्स ओव्हर द टॉप, बॉल चाललाय सीमा पार. मिळतील धावा 4. संघ पुढे सरसावला जाईल. धाव फलकेवरती 35 या आकड्यावरती समीकरण आता पाहणार आहोत. 9 चेंडू आणि विजय करतात 21 धावसंख्येचं समीकरण. जबरदस्त फलंदाजी, जसंच तसं प्रत्युत्तर दिलं जातो. आवेचा चेंडू जागा बनवली होती, आडव्या पाटने खेळायचा होता. खोला टाकलेला चेंडू तिसऱ्या पंचांच्याकडे रेफर वाईड साठी चेक जरूर केला जाईल. इथून निश्चित आपल्याला पाहायला मिळेल पंचांच्या भूमिकेमध्ये ऑफिशियल पंच खऱ्या अर्थानं आपण जर पाहायला गेलो तर इथून वाईट साठी रिव्ह्यू चेक केला जाईल. वाईट साठी रिव्ह्यू नसणारे पहा पंच. डिसिजन आपला असेल की बॅटिंग टीमचा, पंचांचा एस ओके, मग चेक केला जाईल. स्क्रीनवरती निश्चित चेक केला जाईल. ब्रदर स्पोर्ट लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धा घर बसल्या पोहोचवली जाते. बबलूला पण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती, जर्सी नंबर 18 परिधान करून मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ त्याच्या माध्यमातून अद्यापर्यंत राहिला. समोर डावखुरी आताचा विस्फोटक फलंदाज किंगला पण पाहतोय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर अनंता गावंडा, चिंचवलीचा जबरदस्त खेळाडू. आणि त्याचनंतर आपण पाहतोय ठाणे जिल्ह्याचा अनेकदा प्रतिनिधी केला. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू, डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडू समीकरण आता कठीण होत चालला. खडकी संघाच्या बाजूने 8 बॉल 21 समीकरण. 8 चेंडू 21 धावा. 2 चेंडूवर ते आक्रमण करावं लागेल. एखाद 2 मोठा फटका सजवावा लागेल. प्रयत्न करण्यात केला जातोय. समोर खेळला जातोय क्षेत्ररक्षक तैनात आहे लॉंग ऑन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न केला जातोय. मात्र यावेळी सोनू या फलंदाजाने नाराज केला. समोर किंग या फलंदाजांना एकच धावेवरती समाधान मानला जाईल. एका धावेने संघ पोहोचला जाईल 36-36 या आकड्यावरती. येणारे बॉल असतील आता 7. विजय करायच्यात बनवायच्यात अजूनही 20 धावा. या चेंडूवरती एखाद मोठा फटका आला तर मग सामना आपल्याला खडकी संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. डॉट बॉल आला तर सामना क्षेत्ररक्षक करणारा संघ आपण पाहतोय खऱ्या अर्थानं शिलठाकुरवाडी संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅटची थोडीशी कडा लागली जाते. क्षेत्रक आल्या त्यामध्ये बॅकवर्ड क्षेत्रामध्ये चेंडू रिलीज होतोय दुसऱ्यासाठी. 2 धाबा जरूर पाहायला मिळाल्या. 2 धाबा वेगाने कन्वर्ट. एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक संपला जातोय 4. 4 षटकांचा वादळी खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धाव हॅलो 38 धावा धावफलकेवरती 6 बॉल आणि विजय करतात बनवायच्या 18 धावा.
विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या, जिथे आपणास बोलवला जातोय मुख्य आयोजकांच्या माध्यमातून. याच नंतर मॅच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ पनवेल परिसरामधील आपल्याला पाहायला मिळतील. एका साईडला 6 स्टार 11 बेकरी अर्थातच स्वप्नील आबाली आणि त्याच्या प्रतिस्पर्धी केलेल टीम जे वागेश्वर 11 खैरबडी अर्थातच अशोक खैरची सेना. या दोन संघांमध्ये दुसऱ्या फेरीतील पहिली लढाई ही आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत मॅच कडे जाऊया, जिथे सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका साईडला खडकी आणि त्याच्या विरोधामध्ये फाईट करतोय सिल ठाकूरवाडी. या दोन संघांमध्ये महायुद्ध. 6 चेंडू 18 समीकरण. सामना अजूनही संपला नाहीये आणि सामना हार मानायला तयार नाहीये खडकी संघ. 6 मध्ये 18 बनल्या जातील आणि त्या बनवण्या मात्र तितकाच महत्वाचा असतील. प्रयत्न करावे लागतील. 6 मध्ये 18 डिफेंड केल्या जातील का सिलटाकुरवाडी संघाच्या माध्यमातून, हेही पाहणं तितकाच महत्वाचं असेल. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती येतोय. विजय, आता विजयला विजय प्राप्त करून द्यावा लागेल आपल्या टीमला. विजयच्या हातामध्ये संघाच्या संघटनेकडून विश्वास दाखवलाय. शिल ठाकूरवाडी संघाचा विचार केला तर अगदी चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहिलाय. गोलंदाजीचा भरणा असणारा संघ आहे, मात्र आता त्यांना गोलंदाजीच्या मार्कावरती चांगली गोलंदाजी करावी लागेल. विजय आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवेल का, हा देखील प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गांना जरूर पडला असेल. समोर डावखुरी आताचा विस्फोटक फलंदाज किंगला पाहतोय. किंग साठी पहिला चेंडू 6-18 समीकरण. फटका चांगला, बॉल चाललाय खाऊ कॉर्नर डोक्याच्या वरतून आउट ऑफ द पार. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय षटकार आणि सामन्यामध्ये वापसी निर्माण केल्या टीम खडकी संघाना. या 6 धावेनं संघ पुढे सरसवला जाईल. धाव फलकेवरती 44, 44 या आकड्यावरती. समीकरण 5 चेंडू 12चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चांगली फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाल्या किंगच्या माध्यमातून. एका जेलची किंमत काय असते आता सिल ठाकूरवाडी संघाला निश्चित आपण मोजत असताना पाहतोय. मैदानावरती चांगली गोलंदाजी करावी लागेल. केली जाईल का, वाचवल्या जातील का 5 चेंडू मध्ये 12 धावा, हा प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गांना जरूर विचारला जाईल. मात्र यावेळी काय घडलं जातंय, फर्निचर डिस्ट्रॉय. एस्टॅनचा वेध, विकेटचं पतन. मोठा धक्का इथून लागला जातोय खडकी टीमला. परतावा लागेल फलंदाज किंगला. धक्का क्रमांक 3. आज इथून स्ट्राइक अशी चेंज केली जाईल. स्ट्राइक दिली जाईल या रीतीची आयोजकांचा निर्णय. आणि इथून धावचीतच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला परतावा लागेल. ज्या फलंदाजा पण पाहिला होता अक्षयला मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झाला होता. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न सोनू वरती संपूर्ण जबाबदार आहेत. त्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. संघाचा कॅप्टन आहे आणि त्याला आता कॅप्टनची पारी ही खेळावी लागेल जरूर मैदानाच्या आतमध्ये. सामना राहिला जाईल. 3 चेंडू 10 धावा. एक कम्युनिकेशन करावा लागेल, या रीतीची फलंदाजी करावी लागेल आणि सामना ही तितकाच महत्वाचा. जसंच तसं प्रत्युत्तर दिलं जाते खडकी संघाच्या माध्यमातून. पहिल्या डावामध्ये जर आपण पाहिलं तर खडकी संघ गोलंदाजी करत होता आणि त्यामध्ये चांगली गोलंदाजी आपण जरूर पाहिली होती. मात्र त्याच्या विरोधामध्ये शिल ठाकूरवाडी संघाच्या फलंदाजानं चांगली फलंदाजी केली होती. जे बबलूची बॅटिंग पाहिली होती. 15 चेंडू 40 धावा एकट्यानं बनवल्या होत्या. समीकरण राहिलं जाते 3 चेंडू 10 धावा. 10 धावा 3 चेंडू. खडकी की शिल ठाकूरवाडी
कोणता संघ विजय प्राप्त करेल याकडे प्रेक्षक वर्गांच्या नजरा. रोमॅन्सिक सामना मैदानाच्या आतमध्ये हृदयाचं ठोकं वाढवणारा हा रंगतदार सामना. संघच पोहोचला धावफलकेवरती 46 या आकड्यावरती. 3 चेंडू 10चं समीकरण. दोन धावा आल्यात, त्यामध्ये तिसरीसाठी निघाले होते आणि तिथून मात्र फलंदाज बाद झाला होता. 46 धावा धावफलकेवरती 4 विकेट. 3 चेंडू 10चं समीकरण. गोलंदाज विजय समोर सोनूला आपण पाहतो, खोला टाकला होता चेंडू, मात्र अंपायर सिग्नल इट्स वाईड बॉल. खराब चेंडू फेकला जातो, खराब गोलंदाजी पाहायला मिळत्या. आणि ज्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो तर सामना तितकाच महत्वाचा, सामन्यामध्ये रोमांच पाहायला मिळतो. वाईड बॉल आलाय, पुन्हा एकदा सामना जातोय खडकी संघाच्या बाजूने. राहिला जातोय 3 चेंडू, विजय करतात 9 धावांचे समीकरण. सोनू साठी अट्रॅकर होता, आपटी बार चेंडू जरूर पाहिला होता. थर्डमॅन क्षेत्र खाली आहे, वॉटर फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिला, मात्र तोपर्यंत मिळाल्यात त्या 2 धावा. आणि या 2 धावेनं संघ पुढे सरसावला जाईल. धावफलकेवरती नजर फिरवली तर 49 या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. 49 धावा धावफलकेवरती 2 चेंडू 7चं समीकरण. एक क्वेश्चन मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. खडकी संघ विजय प्राप्त करतोय की गोलंदाजी करणारा शिलटाकरवाडी संघ हा सामना जिंकतोय. समोर सोनूला आपण पाहतोय, संघाचा सुपरस्टार खेळाडू आहे, मात्र त्याच्या बॅट मधनं धावा येतील का? 2 चेंडू 7 धावा, 1 षटकार मारला जाईल का? प्रयत्न केला जातोय, मात्र प्रयत्न अपुरे पडले जात आहेत. आता मात्र सामना जर आपण पाहिला, शेवटचा 1 चेंडू 7 धावांची गरज आहे. गोलंदाज विजयचं कौतुक करावं तेवढं कमी. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला होता, किंगनं तो षटकार ठोकला होता आणि त्याच नंतर पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी निर्माण करून दिल्या. 1 चेंडू 7 धावा, एखादा खराब बॉल आला आणि त्याच नंतर षटकार आला तर सामना आपल्याला खडकी संघाच्या बाजूने पाहायला मिळेल, यामध्ये शंका नाही आहे. मात्र इथून एखादा खराब चेंडू येणार का, हा देखील आता प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गांना जरूर विचारला जाईल. गोलंदाज विजयनं लाजवाब गोलंदाजी केल्या आजच्या दिवसामध्ये. खडकी संघाला पूर्णपणे अगदी मैदानाच्या आतमध्ये शांत केला. येणारे 1 चेंडू विचार करतात 7 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार आहे, उजव्या हाताचा वेगवान समोर सोनूला आपण पाहतोय, ज्याच्याकडे क्षमता होती चौकार षटकार ठोकण्याची, त्याला देखील मैदानाच्या आतमध्ये शांत केलं होतं. शेवटचा 1 बॉल, निर्धाव चेंडू फेकला जातोय. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक तैनात आहे, इथून सामना जिंकला जातोय. टीम आपण पाहतोय